काही माणसं जन्मतःच लढवय्या म्हणून जन्माला येतात. पण या लढवय्या माणसाच्या नशिबामध्ये दरबारामध्ये बोलावून हातामध्ये मानाचं सोन्याचं कडं धरल्याची जबाबदारी ही प्रमुखांची असते. पण काही वेळेला जेव्हा तेही होताना दिसत नाही, तेव्हा मग ते निष्ठावान असणारी माणसं जी आहेत ती दुखावली जातात. अनेक वेळा स्वतःच्या मनामध्ये चालत असलेल्या सगळ्या वादळांना बाजूला सारत पक्षाला किंवा त्या गोष्टीला महत्वाचं करवत पुन्हा एका समर्पणाच्या वृत्तीत काम करताना दिसतात. माझे मित्र आहे, तरुण आहे, लढवय्ये आहे, कलावंताच्या भावनाची जाणीव समजणारे आहे, समाज देते आहेत, समाजकारण आहे, तरुणाच्या गळ्यातले पाईक आहे आणि महापौर पदासाठीच्या योग्य उमेदवारांपैकी येता माझ्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मित राजेंद्रजी तडा. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तुम्ही मध्यंतरी जय महाराष्ट्र दिल्याच्या मनस्थितीत आला होतात का? नाही, जय महाराष्ट्र करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. अच्छा. परंतु परत एकदा विचार केला की माझा पूर्ण विश्वास आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांवर आहे आणि विश्वास याच्यासाठी आहे की एक माणूस जो शिवसेनेचा साधा शाखा प्रमुख, तर महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री, करेक्ट. हा जो त्यांचा राजकीय प्रवास आहे, या राजकीय प्रवासामध्ये त्यांच्यावर सुद्धा अनेक प्रसंग असे ओढवले असतील, त्यांना देखील अनेक वेळा संघर्ष करावा लागला असतील. मग ज्या माणसाने संघर्ष केलेला आहे त्या माणसाला कार्यकर्त्याच्या भावना चांगल्या पद्धतीने कळतात, तर माणूस 100% कार्यकर्त्याला न्याय देईल. त्याच्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास आहे. स्थानिक पातळीवर अनेक वेळा राजकारणामध्ये उलथापालथ होताना दिसत असते आणि सध्या तर इनकमिंग आउट गोईंग असं एक चाललेलं आहे आणि तुमच्याही पक्षात चाललेलं आहे. खरं म्हणजे तुमचा पक्ष हा एका मुख्य पक्षापासून फुटून मग बाहेर पडला, आता त्याच पक्षामध्ये पुन्हा फूट पडताना वगैरे दिसतीये. नाही, पक्षात छोट्या जर करणार नाही, परंतु निश्चितच आपण जसं म्हटलात की जेव्हा आम्ही एका पक्षातून बाजूला होऊन नवीन सुरुवात केली होती आणि ही सुरुवात करत असताना विरोधकाकडून अनेक आमच्यावर आरोप केले जायचे, आम्हाला गद्दार म्हटलं जायचं, आम्हाला खोके म्हटलं जायचं, आमच्या कार्यालयात दगडफेक करण्याचा प्रयत्न केला जायचा. अशा काळामध्ये जे कार्यकर्ते कोणताही स्वार्थ मनामध्ये न ठेवता आमच्यासोबत जोडले गेले. मला या ठिकाणी अभिमानाने सांगावं वाटतं की शिंदे साहेबांसोबत जेव्हा आमदार खासदार गेले होते तेव्हा छत्रपती संभाजीनगर मध्ये आमदारांच्या व्यतिरिक्त जाणारा मी पहिला कार्यकर्ता. करेक्ट. आणि जेव्हा नवीन सुरुवात करायची होती, लोक विश्वास ठेवत नव्हते, लोकांना माहित नव्हतं की आता नेमकं यांचं काय होणार. कारण कोणताही कार्यकर्ता राजकारणात काम करत असताना तो भविष्य बघत असतो. जेव्हा त्या पक्षाचं भविष्यच माहित नाही अशा काळामध्ये त्यांच्यासोबत काम करणं तर राजकीय आत्महत्या समजली जायची. करेक्ट. त्या काळात आम्ही त्यांच्यासोबत होतो आणि खऱ्या अर्थानं मी स्वार्थ होतो आणि त्यावेळेस अनेक लोकांशी आम्ही संघर्ष केला. आपण बघितलं असं की लोकसभा निवडणुकीमध्ये या मराठवाड्यातून एकमेव जागा निवडून आली ती छत्रपती संभाजीनगरची. करेक्ट. आणि ती पण काही थोड्या मतांनी तर 1,40,000 मताच्या लिंदी निवडून आली. आणि त्यावेळेस ज्या कार्यकर्त्याने आमच्यासाठी काम केलंय, गल्ली गल्लीमध्ये जाऊन एकनाथ शिंदे साहेबांचे कामाची गती त्यांनी समजून सांगितली, त्यांनी 2.5 वर्षामध्ये केलेले कामं लोकांना जाऊन सांगितले. खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचं हिंदुत्व एकनाथ शिंदे साहेब घेऊन पुढे जातात हे लोकांना पटवून दिलं, तेव्हा हा चमत्कार झाला. त्याच्यानंतर विधानसभा निवडणुकीतही तसं झालं. विधानसभाच्या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यातल्या सगळ्या जागा या माहितीने जिंकल्या. कोणाच्या भरोशावर जिंकल्या? फक्त कार्यकर्त्यांच्या. आणि हे एकनाथ शिंदे साहेब स्वतः मान्य करतात, त्यांच्या अनेक भाषण तुम्ही बघा, ते सांगतात की हे कार्यकर्ते जे आहेत ना, हेच आपल्याला खऱ्या अर्थानं सत्तेच्या खुर्चीमध्ये नेऊन बसवत असतात. आणि आता ही महापालिकेची जी निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक, आता कार्यकर्त्यांना नेता बनवण्यासाठी नेत्यांनी काम केलं पाहिजे अशी त्यांची भावना त्यांनी कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये अनेकदा बोलून दाखवलेली. आणि माझं म्हणणं तेच आहे, तुम्हाला लोकांना घेतात, पक्ष वाढायचा 100% वाढायचा, परंतु या प्रभागामध्ये आपला पक्ष मजबूत आहे, ऑलरेडी आहे. या प्रभागामध्ये आपल्याकडे सक्षम कार्यकर्ते आहे आणि ज्या प्रभागामध्ये आपल्याला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपल्याला मताधिक्य मिळवून दिले,
त्याच प्रभागात ज्यांच्या विरोधात आम्ही संघर्ष करून मताधिक्य मिळवून दिलं त्याच लोकांना पक्षामध्ये घेऊन जे आपले निष्ठावान सुरुवातीपासून ते कार्यकर्ते त्यांना त्यांच्या हाताखाली काम करायला लावलं. मला असं वाटतं की हा कुठंतरी अन्याय आहे. आणि जो माणूस स्वाभिमानाने राजकारण करतो तो माणूस खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने कोणाच्या नेतृत्वात काम करू शकत नाही. तिथं संघर्ष होण्याची शक्यता होती आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पक्षामध्ये गडबाई होण्याची शक्यता होती. त्यामुळे माझं असं म्हणणं होतं की ज्या ठिकाणी पक्ष कमकुवत आहे, ज्या ठिकाणी आपल्या पक्षाला कार्यकर्ते नाही, ज्या ठिकाणी आपल्या ज्या प्रभागात पक्षासाठी उमेदवार नाही सक्षम, त्या ठिकाणी पक्ष वाढवला पाहिजे. दोन तलवारी एकाच प्रभागाला गाऊन आपसा असामध्ये घडवण्यापेक्षा दोन तलवारी वेगवेगळ्या ठिकाणी. वेगवेगळ्या ठिकाणी. आणि येणाऱ्याला जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आम्हाला कोणत्याच प्रकारची कमिटमेंट नव्हती. करेक्ट. आता तुम्ही ज्या लोक घेताय त्यांची इच्छा आहे नगरसेवक व्हायची, परंतु त्यांना नगरसेवक केलं पाहिजे का? केलं पाहिजे, परंतु तिथं जर आपला पहिला कार्यकर्ता सक्षम असेल तर पहिला नाही त्याला दिला गेला पाहिजे, पहिला विषय त्याचा केला गेला पाहिजे. आणि मी वारंवार सांगतो तो सक्षम असत तर, सक्षम नसेल तर मी नका देऊ नका. काही सर्वे विरे करणे यासाठी असं तुमची तयारी सुरू आहे? सर्वे शिंदे साहेबांची एजन्सी करणार आहे स्वतः. अच्छा. आणि त्यांचं काम बऱ्यापैकी चालू झालेलं आहे आणि सर्वेमधून अनेक रिपोर्ट सत्य बाहेर येतील. आणि शिंदे साहेब तर खऱ्या अर्थानं त्यांना अनेक निवडणुका लढवण्याचा अनुभव आहे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सातत्याने असं म्हणायचे, कार्यकर्ता मोठा झाला तर नेता मोठा होतो. मग जी परिस्थिती बाकीच्या राजकीय पक्षांमध्ये आहे तीच परिस्थिती आपल्याला आपल्या पक्षात दिसतीये का, की कार्यकर्ता मोठाच होत नाहीये आणि नेताच मोठा होतोय? नाही, कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे या बाळासाहेबांची भूमिका खऱ्या अर्थाने तीच भूमिका एकनाथ शिंदे साहेब घेऊन पुढे चालत आहे. त्यांचं सुरुवातीपासूनच म्हणणंच ते की एक सत्ता जी एका बंगल्याच्या बंद दरवाजावर होती. तुम्ही त्यांचं सभागृहातलं मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं भाषण कधी ऐकलं असेल तर शिंदे साहेब असं बोलले होते की जी सत्ता एका बंगल्याच्या दरवाजाच्या आतमध्ये, ती सत्ता मला सर्वसामान्य शिवसैनिकाच्या दारावर घेऊन जायची आहे आणि त्याच्यासाठीच मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. करेक्ट करेक्ट करेक्ट. म्हणजे बाळासाहेब जी भावना घेऊन चालायचे तीच भावना एकनाथ शिंदे साहेबांची. कार्यकर्ता मोठा होतोय नाही असं नाहीये, पक्षामध्ये कार्यकर्ता मोठा होतोय. माझ्यासारखा कार्यकर्ता आज शिवसेनेचा जिल्हा प्रमुख जे एकदम मोठं पद समजलं जातं त्याच्यावर काम करतोय आणि यशस्वीपणे काम करतोय का ते शिंदे साहेबांनी ताकद दिली म्हणूनच करतोय. या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मित्र पक्ष म्हणवल्या जाणाऱ्या आणि या लहान भावाच्या भूमिकेतनं अचानक मोठ्या भावाच्या भूमिकेत गेलेल्या भाजपाच्या सोबत युती होणार आहे का नाही? ही निवडणूक आपल्या जी शहराची एकंदर परिस्थिती आहे, आपण बघितलं की मागच्या वेळेस एमआयएम पक्षाचे 27 नगरसेवक निवडून आले होते. करेक्ट. आणि आपली संभाजीनगरची महानगरपालिका जर त्यांच्या हातात जाऊ द्यायची नसेल तर 100% युती केली पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा जाहीर केलंय, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा जाहीर केलं की युतीमध्ये जा. आता युती करत असताना जागेचं वाटप या सगळ्या गोष्टी आता प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे. लहान भाऊ मोठा भाऊ हे जे विषय असतात हे फक्त बोलण्यापुरते असतात. अच्छा. खऱ्या अर्थाने जेव्हा आपल्याला एकत्र लढायचंय तेव्हा लहान कोण आहे मोठं कोण आहे त्याच्यापेक्षा आपण दोघांनी सोबत मिळून लढलं पाहिजे. जुळे भाऊ असं म्हणायला पाहिजे. जुळे भाऊ असं म्हणायला पाहिजे. अच्छा. आणि येणाऱ्याला थांबवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. पण एमआयएमला तुम्ही कसं थांबवू शकता? कारण तुमच्यामध्ये पुन्हा आता मध्यमध्ये धुसफूस सुरू झालेली आहे आणि पुन्हा अचानक तुमच्या निवडणूक समन्वय समितीमध्ये 2 मोठी नावं ऍड झालेली आहे. वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांबद्दल मी बोलतोय. मला पक्ष आहे, नेत्यांची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे कुठेतरी थोडाफार होणार. जिवंतपणाचं लक्षण आहे असं मी म्हणतो. या पक्षामध्ये संघर्षच नाहीये, तो पक्ष जिवंत आहे की नाही याच्यावर शंका घ्यावी लागते. थोडंफार होणार त्याच्याबद्दल मी असं म्हणत नाही की आमच्यामध्ये काहीच नाही, थोडंफार होणार, परंतु पक्षाला कुठेतरी त्याच्यामुळे नुकसान होईल या पातळीपर्यंत ते जाणार नाही. आणि एकनाथ शिंदे साहेबांचं आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचं या शहरावर विशेष लक्ष आहे. कारण साहेबाचं असं म्हणणं आहे की हे बाळासाहेब ठाकरे साहेबांचं एकदम आवडतं शहर आहे आणि इथे शिवसेनेची सत्ता आलीच पाहिजे. मनसेचा राज ठाकरे साहेबांचा कितपत प्रभाव असेल? कारण 2 ठाकरे बंधू एकत्र येणार असं चाललेलं आहे. नाही, ही जी निवडणूक असते ना ही निवडणूक खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याची निवडणूक असते
आणि तसं बघायला गेलं तर मनसेची जी काही संघटनात्मक बांधणी होणं अपेक्षित होतं ती संघटनात्मक बांधणीच आपल्या जिल्ह्यामध्ये झाली. आपण जर बघितलं तर मला आजपर्यंत असं मनसेचं कोणी भेटलं नाही की मी मनसेचा बूथ प्रमुख आहे किंवा मी मनसेचा शाखा प्रमुख आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्यांची संघटनाची फळी, संघटनेच्या त्या कार्यकर्त्याची फळी त्यांची मजबूत असते, जे सर्कल कंप्लीट झालेलं असतं त्यालाच निवडणुकीमध्ये यश मिळत असतं. राजसाहेब खूप मोठे नेते जरी असले तर खाली जे व्हायला काही होतं ते झालेलं नाही. त्याच्यामुळं एवढा फरक मला असं वाटतं की या महापालिकेच्या निवडणुकीत पडणार नाही, ते एकत्र जरी झालेले असले. साधारणतः एका प्रभागामध्ये किती किती उमेदवारांना आपण फॉर्म वाटलेले आहेत? आता जे इच्छुक उमेदवाराचा फॉर्म असतो तो येणाऱ्या प्रत्येक माणसाला द्यावा लागतो. अच्छा, म्हणजे मी जरी आली तरी मला तरी मिळणार. 100% मिळणार. अच्छा. आता माझा स्वतःचा जो प्रभाग आहे 22 क्रमांक, त्या प्रभागामध्ये 40 इच्छुकचे फॉर्म आले. मी स्वतः माझ्या हातात लिहिले. तर ते वेळ कार्यकर्त्यांनी जर इच्छा व्यक्त केली तर त्याचा आदर तर केला पाहिजे ना. करेक्ट करेक्ट करेक्ट. पण मग फायनल निवडता कसं तुम्ही? याच्यामध्ये आपण इंटरव्ह्यू घेतो, वरिष्ठ नेते इंटरव्ह्यू घेतात, त्याच्यात तो किती सक्षम आहे तपासलं जातं, त्याला वार्डाच्या रचनेविषयी किती माहिती आहे, त्याला संघटनेबद्दल किती माहिती आहे, त्यांनी मागच्या काळामध्ये संघटनेबद्दल काय काय काम केलेलं आहे, त्याला बूथ बद्दल काय माहिती आहे, त्याला मतदार यादीबद्दल काय माहिती आहे, निवडणूक लढवण्याची जी काही नीती असते त्या नीतीबद्दल त्याला काय माहिती आहे, आणि त्याचा चेहऱ्याची ओळख त्या प्रभागामध्ये किती आहे. आणि कारण पहिले वार्ड मिळून इलेक्शन लढायचं आपल्याला 10,000 लोकांमध्ये जर इलेक्शन जिंकायचं होतं, आता 40,000 लोकांमध्ये जायचं. याच्यामध्ये एक निकष हा आर्थिक निकष पण लावला जातो का की किती खर्च करू शकतो वगैरे असा? काही आर्थिक विकास तशी लावण्याची गरज पडत नाही, परंतु आम्ही कार्यकर्त्याला सांगत असतो. आम्ही असं जो जुना काळ होता, काही पक्ष आपल्याकडे असे होते की ते कार्यकर्त्याच्या हातामध्ये दगड द्यायचे. अच्छा. हो. आम्ही कार्यकर्त्याच्या हातामध्ये काम काय ते बघणारे आम्ही आहोत. आणि आम्ही त्याला विचारतो की बाबा तुझं घर चालवण्यापुरतं जर तू सक्षम असेल तरच तू याच्यात उतर. कारण असं तर आपण अनेक उदाहरणं पाहिले, आपण कोणाचं नाव घेत नाही, परंतु नगरसेवक झाले, लोक साहेब साहेब म्हणायला लागले आणि नगरसेवकाची टर्म संपली. अचानक जो करत असलेला काम त्यांनी ऑलरेडी सोडून दिलेला आहे. आता तो साहेब झालेला आहे, त्याच्यामुळे तो दुसरं काम करू शकत नाही, लोकांकडे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे अनेक लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं या शहरात मी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे कोणाचंही कुटुंब ह्या राजकारणाच्या मोहापायी उद्ध्वस्त होऊ नये, त्याच्यासाठी आर्थिक त्याची बाजू तपासली पाहिजे. हे पक्ष रेलवलंय तर तो आपला जीवाभावाचा कार्यकर्ता आहे, त्याचं कुटुंब आपलं कुटुंब आहे, याची पण कुठेतरी आपण काळजी घेतली पाहिजे. कार्यकर्ते उत्सुक असतात, म्हणतात मी हे विकून टाकेन, मी ते विकून टाकेन, नंतर काय, ते पण काळजी आपण घेतली पाहिजे. काही पक्षांमध्ये मी असं बघितलेलं आहे की आयुष्यभर कार्यकर्ता राहिलेला माणूस इलेक्शन आलं की त्याची आठवण केली जाते, त्याला त्याची खडा ना खडा माहिती असते. इलेक्शन संपलं की त्याला काढून सर याच्यात दोन प्रकार आहेत. एक प्रकार असा आहे की कार्यकर्ताच मुळात इलेक्शन लागले की डायरेक्ट त्याला बाकी नंतरच्या काळामध्ये काही केलेलं नसते. आणि जो सतत ऍक्टिव्ह असणारा कार्यकर्ता असतो, आता मी साधे उदाहरण सांगतो, मला टीका करायची नाहीये. खरे साहेबाच्या याच्या मागच्या निवडणुकीमध्ये जेव्हा आम्ही समोर होतो तेव्हा संत एकनाथ रंगमंदिरला मेळावा आणि खरे साहेब भाषण करायला उभे राहिले आणि एक कार्यकर्ता उभे राहिला, साठीच्या घरात मत असेल, आणि तो एकदम अभिमानानं सांगत साहेबाला की साहेब तुम्ही ज्या गुलमंडीवर उभे होते पहिले इलेक्शन तुमचं नगरसेवकचं, त्या मी घटप्रमुख होतो. आज तरी 2 टर्म नगरसेवक, 2 टर्म आमदार, आणि 4थ्या टर्मला तुम्ही खासदार केलं होते तरी पण मी घटप्रमुख. आता मला प्रश्न चालला की याचा खरं तर अभिमान वाटला पाहिजे का लाज वाटली पाहिजे? कोणाला पण त्या गटनेत्यांना. अच्छा. पण मग नेत्यांना याची जाणीव होत नाही. नेत्याला जाणीव होतात. मी सांगितलं 2 प्रकार याच्यामध्ये कार्यकर्त्याचे. एक की त्याला फक्त निवडणुकीत काम करायचं असतं, आणि एक तो प्रयत्न करत असतो की नेत्यासाठी काम करून आपण स्वतः तरी कुठं मोठं झालं पाहिजे. बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याच अडचणी येतात. आता आपण जशी चर्चा केली, आर्थिक निकष आहे, गटप्रमुख म्हणून चांगलं काम करत असत पण ते निवडून येण्याची क्षमता कधी नसते. कधी क्षमता असणे त्याच्यासोबत राजकारण होतं, असंही येतं. कारण मी तुमच्या जुन्या ग्रुप मधले किंवा जुन्या पक्षातले काही कार्यकर्त्यांना अजूनही बिचाऱ्यांना 2 व्हीलरवरच प्रचार करताना, स्वतःचाही प्रचार करताना बघितलेला, म्हणून मी हा प्रश्न विचारतो. हो आहे, तसं झालेलं आहे. आणि
बऱ्याच कार्यकर्त्यांसोबत झाले. मध्यंतरी मला वाटतं काल किंवा परवाच अशी चर्चा झाली की संक्रांतीला पतंग उडवू देऊ नका, नाही तर म्हणे मग MIM चा प्रचार केला जाईल. त्याच्यावर इम्तियाज जलील असं म्हणाले की मग या सगळ्या नेत्यांचे पंजे जे आहेत तेही कापून काढा. त्यांनीही प्रचार होतो. का वाटतं तुम्हाला हे असा राजकीय धुरळा उडतो तेव्हा? नाही, हे काय आहे, हे राजकारण आहे. आणि खरं तर आता जे निवडणूक आयोगाने या काही प्रक्रिया नेमून दिलेल्या आहे. आता आपण बघितलं असेल की आपल्याकडं चौकात कुठं हत्ती असेल, निवडणूक झाली की ते हत्ती झाकला जातो. करेक्ट. मग नुसतं हत्ती झाकला जातो. मग आता जो गार्डन मध्ये हत्ती ठेवलेला आहे, मग त्याला कुठे नेऊन सोडणार आहे का? करेक्ट करेक्ट करेक्ट. आता आले काही काही ठिकाणी गॅस सिलेंडर निशाणी असते, मग सगळ्या घरातले गॅस सिलेंडर काढून टाकणार आहे का? कप निशाणी असते, मग उद्यापासून कप मध्ये चहा घेणं बंद करून टाकणार. करेक्ट. तर ही एक कसं आहे, निवडणूक आयोगाचे नियम आणि सत्य परिस्थिती याच्यावर आता त्या संग्राम झाले तर पतन तर होणारच ना. लोकांना तुमच्या राजकारणाशी काय घेणं नाही. सर्वसामान्य माणसं बोलताना असं म्हणतात की दिवसा हे सगळे एकमेकांसोबत भांडतात आणि रात्री सगळेजण एक असतात. गोष्ट खरी आहे? नाही नाही, असं काही नाही. विचारधारा वेगळी असते. हा, जिथं विकासाचा मुद्दा आहे, जिथं शहर शांत ठेवण्याचा मुद्दा आहे आणि जिथं लोकांसाठी काही करण्याचा मुद्दा आहे, तिथं एकत्र आलं पाहिजे. एकत्र आलं पाहिजे, पण तिची भावना जी आहे ती प्रामाणिक असली पाहिजे. पुण्याला एक कट्टा आहे, त्या कट्ट्यावर निवडणुकीच्या काळामध्ये जे उमेदवार उभे आहेत त्या सगळ्या उमेदवारांना एकत्र बोलावून त्यांचा कॉफी घेण्याचा कार्यक्रम होतो आणि त्याच्यामध्ये एक वेगळं चर्चासत्र घडवलं जातं. ही पुण्याचं एक कल्चर आहे. तसं छत्रपती संभाजीनगरमध्ये व्हावं असं वाटत नाही का? ते तसं झालं पाहिजे. सगळे उमेदवार एकत्र येऊन खऱ्या अर्थानं त्यांची परीक्षा मतदारांनी घेतलीच पाहिजे. आणि बऱ्याच वेळेस असं होते, म्हणजे ठीक आहे, उमेदवार करत नसतील, मतदार करत नसतील तर विहीर चॅनलच्या माध्यमातून, आपल्या सारख्या लोकांच्या माध्यमातून, की जे मीडियामध्ये काम करतात ते लोकांना बोलवतात, त्यांच्याशी चर्चा करतात. पण ते व्यापक स्वरूपात जी चर्चा व्हायला पाहिजे ती होत नाही. कारण त्याच्यासाठी उमेदवार आणि मतदार दोनही त्या क्षमतेचे पाहिजे. एखाद्या माणसाला बोललो चर्चा करायला नगरसेवक म्हणून, आणि त्याला जर विचारलं की शेतकऱ्याला मी मका भेटला नाही, तर मला असं वाटतं की तो प्रश्न त्या निवडणुकीच्या उमेदवाराला लागू होत नाही. त्याच्यावर प्रश्न काय विचारले गेले पाहिजे आणि उमेदवाराचे उत्तर कशाचे दिले पाहिजे. आता काय आहे राजकारणामध्ये, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, याच्यामुळं लोक राजकीय साक्षर झालेले. याच्या अगोदर एवढे लोक साक्षर नव्हते, आणि त्याच्यामुळे या सगळ्या माध्यमातून ते प्रत्येक उमेदवाराचं कॅल्क्युलेशन करत असतात. आणि जेवढ्या माहिती राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला, नेत्यांना नसते, तेवढी माहिती आता सामान्य जनतेला. नॉर्मली इलेक्शन संपले की सर्वसामान्य माणसाकडे दुर्लक्ष केलं जातं असं सर्वसामान्य माणसांचा एक आरोप आहे, इन्क्लुडिंग मी. नाही, काही काही ठिकाणी ते होतं, परंतु आता मी स्वतःबद्दल सांगतो, लोकांबद्दल. इलेक्शन 2015ला झाले. 2015 पासून मधल्या काळामध्ये 2020 मध्ये कोरोना, इलेक्शन पुढे ढकलले गेले. ते गेले की 7 वर्ष आज झाले इलेक्शन झाले. तरी सुद्धा आज आणि 7 वर्षापासून लोकांच्या संपर्कामध्ये कोरोनासारखा महाभयंकर रोग आला. घरातला माणूस घरातल्या माणसाच्या बागेला उभं राहायला तयार नव्हता. त्या काळामध्ये अनेक रुग्णाला आम्ही मदत केली. म्हणजे स्वतःचं मोठं पण सांगायचं म्हणून नाही, परंतु जोपर्यंत आपण काय केलं हे पण सांगणं कुठेतरी आवश्यक असतं. कोरोनाच्या काळामध्ये एकच किस्सा मी तुम्हाला सांगतो की रात्री 2-2:30 वाजता मला फोन आला आणि समोरचा माणूस आदित्य घाबरलेला आवाजात माझ्याशी बोलत होता की माझ्या सुनीला 9 महिने पूर्ण झाले, तिला प्रस्तुती कळा येत आहे, कोरोनामुळे एकही गाडी रस्त्यावर नाही आणि त्याची परिस्थिती एकदम हालाकीची होती, तर तुम्ही आम्हाला मदत करा, ॲम्ब्युलन्स पाठवा. तर मी विचार केला की 2:30 वाजता आहे, ॲम्ब्युलन्सवाला ड्रायव्हर येईल कधी, मी ॲम्ब्युलन्स येईल कधी. आणि माझ्या घराच्या मागच्या बाजूला ते असल्यामुळे मी माझी फॉर्च्युनर स्वतः काढली आणि गेलो. त्या बाईला मी गाडीमध्ये बसवलो, तिचा नवरा सासू बसले, आणि त्याच्यानंतर ती बाई इतक्या जोरात ओरडायला लागली, तर मी विचारलं त्यांना की यांची पहिली डिलिव्हरी ट्रीटमेंट कुठं चालू आहे, तर त्यांनी नाव सांगितलं. म्हटलं मग आपण तिथं जाऊ. ते म्हटले की आमच्याकडे 1 रुपया सुद्धा नाही, आम्हाला घाटीत नेऊन सोडा. जगलो आमचं नशीब, गेलो आमचं नशीब.
यायला आले ते. मग मी त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये माझ्या ओळखीच्या घेऊन गेलो आणि मी प्रायव्हेट हॉस्पिटलचं गेट उघडणार तेवढ्यात त्या बहिणी माझ्या गाडीमध्ये मुलीला जन्म दिला. आणि आताची जी परिस्थिती आहे की जन्म व्हायच्या पहिले आईला इंजेक्शन, सीझर, जन्म झाला की बाळाला पेटीत ठेवा, त्याला इंजेक्शन, त्याला गोळ्या. परंतु त्या मुलीला आणि त्याच्या आईला एक सुद्धा इंजेक्शन गोळी द्यायची गरज पडली नाही. आणि तिची दुसऱ्या दिवशी दहा हॉस्पिटलमधून सुट्टी झाली. म्हणजे मी माझ्या पाहिलेलं पहिलं झालं की ज्या काळामध्ये इतकं वाईट परिस्थिती होती त्या परिस्थितीत सुद्धा अतिशय सुदृढ बालक त्याच्यात जन्माला आलं. आणि त्याचे आई वडील जे होते ते इतके खुश झाले, त्यांनी ते गाडीत खराब झाली म्हणून स्वतःच्या अंगावरचा कपडा काढून ती गाडी पुसायचा प्रयत्न केला. मी म्हटलं राहिले, मी गाडी धुवून टाका. आणि आजही मी त्या मुलीच्या वाढदिवसाला जातो नेहमी आणि त्याचं घर बघतो. तर आजही त्यांच्या घरामध्ये घराला प्लास्टर नाही, कलर नाही. आजही त्या दोन्ही घरातल्या महिला भांडे कामाला जातात आणि घर चालवतात. म्हणजे राजकारणाच्या करणाऱ्या माणूस सुद्धा माणूस आहे आणि त्याच्या ज्या भावना आहे त्यानं जिवंत राजकारणामध्ये ठेवल्या पाहिजे. लोक तुम्हाला 100% तुमच्या पाठीशी उभं राहतात. तुम्ही म्हणालात की माझ्या फॉर्च्युनर मधून मी घेऊन गेलो. अनेक लोकांचा हाही आक्षेप असतो की माणूस नगरसेवक झाला की फॉर्च्युनर आणि सफारी अशा गाड्या कुठून घेतो. आणि बरोबर आहे, तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे. आणि त्याच्यावर अनेक एक दिघे साहेबांचा एक वर्णहीर मधला त्याच्यावर जो प्रसंग आहे, कार घेऊन येतात, कार घेऊन येतो, पेढी घेऊन येतो. मग तो विचारतो किती दिवस झाले तुला नगरसेवक. ते सांगतात 3 महिने. मी त्याला चांगली चहाची फटकी देतो. ही परिस्थिती आहे. पण तुम्ही माझ्या बाबतीत सांगतो, मी ज्या राजकारणात आलो होतो पहिल्या वेळेस तेव्हा मी महाविद्यालयामध्ये मी विद्यार्थी सेनेमध्ये आलो. विद्यार्थी सेनेमध्ये मी 3rd इयरला होतो. पण त्या काळात जेव्हा मी राजकारणात आलो तेव्हा माझ्याकडे लिमिटेड एडिशनची स्कॉर्पिओ गाडी होती. माझा स्वतःचा फ्लॅट होता आणि माझं स्वतःचं कार्यालय होतं, माझा स्वतःचा चांगला बिझनेस होता. मी राजकारणात यायच्या पहिले मी सक्षम झालो, नंतर राजकारणात आलो. काही लोक असे असतात की राजकारणात येतात नंतर सक्षम येतो. आरोप त्यांच्यावर असतो. हो ना, या हा तुमच्या तरी जनरली काय असतं माहिती का, जनरली माणसाने राजकारण करता करता पैसे कमवा का 100% कमवावे, परंतु ते पैसे योग्य मार्गाने कमवले गेले पाहिजे. भ्रष्टाचाराच्या मार्गाने कमवले गेले तर एक ना एक दिवस उघड पडणार. म्हणून लोकांना ईडीची भीती, सीडीची भीती, याची भीती असते. आम्हाला कशाचीच भीती नाही. राजेंद्र झंजाळांवर का नाही झाले भ्रष्टाचाराचे आरोप? भ्रष्टाचार मी तेच सांगतो ना, मी राजकारणात आलो तेव्हा सक्षम होतो आणि मी आजपर्यंत माझ्या पूर्ण मी सभागृह नेता होतो, मी स्टँडिंग कमिटीमध्ये होतो, मी उपमहापौर होतो. म्हणजे मी पहिल्याच टर्म मध्ये एवढे पद घेणार बहुतेक मी पहिलाच नगरसेवक असेल. पण मी कधी बोलता अधिकाऱ्याला पैसे मागितले, मी कधी कॉन्ट्रॅक्टरला पैसे मागितले. कॉन्ट्रॅक्टर माझ्याकडे आला की मी त्याला सांगायचो की तुझं 100 मीटर काम असतं तर 110 मीटर कर, 10 मीटरचं एक्स्ट्रा करून दे. पण मला पैसे दिले नको, अधिकाऱ्याला पैसे दिले नको, काम क्वालिटीचं कर. आणि ही पद्धत मी राबवली. त्याच्यामुळे माझ्या वार्डामध्ये इतके काम झालं आणि क्वालिटीचे काम झाले. आजही रस्ते तसे. आणि मला असं वाटतं की भ्रष्टाचार करणारा माणूस जास्त दिवस टिकत नसतो. एक आणि लोकांच्या हातात तुम्ही बघितलं ना या काळामध्ये सोशल मीडिया एक असं यंत्रणा आहे की भ्रष्टाचार करणाऱ्याला ती बरोबर शोधते आणि तेव्हा जे जगा समोर येतं पण तेव्हाची बदनामी त्याची होती. ते राजकारणात मध्ये पुन्हा उभं नाही राहू शकत. मागच्या टर्म पर्यंत उपमहापौर पदापर्यंतच आपलं झालेलं आहे. या टर्म मध्ये तरी महापौर होणार की नाही राजेंद्र झंजाळ? आता महापौर पदाचं आरक्षण काय तेच जाहीर झाले नाही. यदा कदाचित जर ओपन सुटलं तर 100% प्रयत्न करणार आणि नाही जरी सुटलं तरी महापौर शिवसेनेलाच असेल यासाठी मी 100% प्रयत्न करणार. नेते, वरिष्ठ नेते अनेकदा अशी मोठी पदं जी आहेत ती घरात घेण्याचा प्रयत्न करत असतात, अशी चर्चा असते. तो फार वेगळा होता, तो पक्ष वेगळा होता, हा पक्ष वेगळा आहे. आमचं कोल्हापूरला एक अधिवेशन झालं होतं. त्याच्यात श्रीकांत शिंदे साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं की अब राजा का बेटा राजा नाही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा. आणि नुसतं भाषणातून नाही सांगितलं. जेव्हा केंद्रामध्ये सत्ता आली आणि जेव्हा मंत्रिपद केंद्रामध्ये आम्हाला एक दिलं जात होतं आणि सगळ्या खासदारांनी मिळून पत्र दिलं की श्रीकांत शिंदे साहेबांना मंत्री करा. मंत्रीपद नाकारणारा श्रीकांत शिंदे साहेब हा पहिला
मानस आघाडी ज्याचे वरील मुख्यमंत्री आहे ते म्हटले की नाही, आपल्यामध्ये जे सगळ्यात सिनियर आहे त्या प्रतापराव जाधव साहेबांना मंत्रीपद द्या, प्रतापराव जाधव साहेब केंद्रामध्ये मंत्री झाले. ही गोष्ट खरी आहे की राजा का बेटा है राजा नहीं बनेगा, जो हकदार है वही राजा बनेगा. पण तुमच्याही पक्षांमध्ये मोठे मोठे नेते त्यांच्या लेकरांसाठी बायकांसाठी तिकीट मागताना दिसत आहेत. बाकीच्यांकडे काल घ्या ना तिकीट तिकीट मागण्यापुरतं ठीक आहे ना, पण शेवटी देणं न देणं. देणं पक्ष आहे आणि पक्षाने दिलं तरी त्याने आज राजा बनायचं का नाही बनायचं जनतेच्या हातात आहे ना. नाही, पण मग जनताही विचार करताना असा विचार करत असेल की मोठ्या नेत्यांची लेकरं आहेत, मोठ्या नेत्यांची बायको आहे, आपली काला त्याला जर मान्य असेल तर मग आपण त्याच्यावर कसं आक्षेप घ्यायचा. जनतेला असं गुंडाळून ठेवण्यामध्ये कोण महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे? आणि जनतेला गुंतवून द्यायचा विषय नाहीये. आता तुम्हाला मी सांगतो ना, लोक आजकाल स्वतःच्या मनाला पटतं ते करतात, मी तुम्हाला सांगतो. आणि लोक कोण किती कामाचा आहे, कोण किती संपर्कात राहतो आणि कोण प्रामाणिक आहे, या 3 मुद्दे जनतेसाठी महत्वाचे असतात. आणि दुसरं कोण ताकदीचं आहे की जर इथे आपल्यावर काही संकट आलं तर आपल्या समोर येऊन उभं राहील, आपल्या सोबत येऊन उभं राहील, अशा ताकदीचं कोण हे लोक बघत असतात. आता असे अनेक उदाहरणं आहे हो की जे जनतेने अनेक मोठ्या नेत्यांना घरी बसवलं, अशा अनेक उदाहरणं आहे. सांगितलं ना, चंद्रकांत खैरे सारखा माणूस की 40 वर्ष तो सत्तेच्या राजकारणामध्ये होता, एका मिनिटात जनतेने त्याला बाजू. लोक ऑप्शन बघत असतात. जरी आपण लादण्याचा प्रयत्न केला आणि एक चांगला ऑप्शन मिळाला, लोक घरी बसवतात. चांगला ऑप्शन म्हणजे इम्तियाज जलील होता असं म्हणणं आहे तुमचं? नाही, त्या जरीच्या येस नाही हो, मी आताच म्हणतो. अच्छा, आताच. हो आत्ताच म्हणतो. ओके. नाही, पण ते तेव्हाही पडले होते ना, म्हणून मी विचार केला. नाही, तेव्हा पडले ठीक आहे. असं नलबी जनतेने इम्तियाज जलील यांना जे जाती विभागणी झाली त्याच्यातून निवडून आले, पण त्यांनी सुद्धा 5 वर्ष काहीच करू शकले नाही. हा माझा हातोत प्रश्न आहे पुढचा की ही माणसं वरच्या पदावर गेल्यानंतर खरंच काही काम करताना का दिसत नाही? म्हणजे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये चांगली कामं होताना आणि छत्रपती संभाजीनगर मात्र तसंच उपेक्षित राहताना दिसतं प्रत्येक वेळेला. रेल्वेचे दुहेरी मार्ग सुद्धा आमच्याकडे होऊ शकत नाही. हे खासदार साहेबांनी करायला नाही पाहिजे का काम? आत्ताच आपण जो मुद्दा काढला त्याचं आत्ताच 15 दिवस पहिले नोटिफिकेशन आले आणि आपला मार्ग दुहेरी करताना कोणत्या प्रॉपर्टी जाणार त्याची लिस्ट सुद्धा जाहीर झाली. त्याचं नोटिफिकेशन माझ्याकडे आता सध्या आहे. आणि याच्यामध्ये काय झालं, कधी कधी काय होत होतं की केंद्रात सत्ता दुसऱ्याची, राज्यात दुसऱ्याची, महानगरपालिकेत तिसऱ्याची, अशा बऱ्याच द्यायचं. मग या तिन्ही ज्या संस्था आहे त्यांचं एकमेकांमध्ये असलेलं कोऑर्डिनेशन कुठेतरी कमी पडायचं. आता योगाने केंद्रामध्ये पण सत्ता महायुतीची आहे, राज्यात सुद्धा आहे आणि महापालिकेत सुद्धा येणार आहे. आणि हे जे सगळे लोक ज्या एकत्रित म्हणून काम करतात तेव्हा बदल घडतोय आपण बघितलं. आपल्या शहराची काय निर्माण झाली होती की खड्ड्याचे शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर. आता तुम्ही बघा 100% खड्डे जिंकले असं मी म्हणणार नाही, परंतु कोणत्याही गल्लीमध्ये गेलं तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचे रोड. याला निधी एकनाथ शिंदे साहेबांनी दिला. 3000 कोटीच्या वरती निधी आपल्या शहराच्या विकासाला एकनाथ शिंदे साहेबांनी दिला. और एक आपल्या शहरामध्ये वाळूज आणि शेंद्रा या 2 औद्योगिक वसाहती आल्या तरी सुद्धा बेरोजगारीचं प्रमाण खूप होतं. मोठे उद्योग आपल्याकडे येत नव्हते. आता खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, उदयजी सामंत साहेब यांनी दाऊसला जाऊन जे काही समिट केलं लोकांसोबत, तर हजारो कोटीचे उद्योग, टोयोटा, किर्लोस्कर सारखे उद्योग आपल्या शहरामध्ये येत आहे. त्यांच्या माध्यमातून एक स्किल एज्युकेशनचं सेंटर आपल्याकडं उभं राहत आहे. आणि नक्कीच मला असं सांगायचं की याच्यातून बेरोजगाराच्या हाताला काम मिळणार. बेरोजगाराच्या हाताला काम मिळालं, त्याच्यानंतर ही मोठी कंपनी आल्यानंतर त्यांच्या व्हेंडर अनेक कंपन्या झाल्या, तिथं अनेकाला रोजगार मिळाला. खऱ्या अर्थानं रोजगार वाढवणं आणि विकास करणं या दोन्ही गोष्टी या केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या समन्वयाने या ठिकाणी होत आहे. त्याच्यामुळे संभाजीनगर फार झपाट्याने बदलतं. पण इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपल्याकडे तेवढं? इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आहे. कारण आपल्या अजूनही सगळे इलेक्शन वॉटर, गटर आणि मीटर या 3 विषय महानगरपालिकेचे जे निवडणूक असतात त्या वॉटर गटर मीटरवरच होणार. किती इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही डेव्हलप करा. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं म्हणजे तुम्ही चांगले लाईट लावले. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं म्हणजे तुम्ही ड्रेनेज लाईन टाकली. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं म्हणजे तुम्ही पाणी व्यवस्था चांगली केली. पण जे दररोजचे काम आहे, कचरा उचलले जाणं, ड्रेनेज लाईन किती मोठी असायची गेली ती चोकअप होणार, तिचं चोकअप काढणं, बंद झालेली लाईट त्या ठिकाणी दुरुस्त करून देणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहे या महानगरपालिकेचं कर्तव्य आहे.
ते करण्यासाठी महानगरपालिका ह्याच मुद्द्यावर तुम्ही जर उद्या असं म्हणता की आता आपल्याला खूप एखादा देशव्यापी निर्णय घ्यायचा आहे आणि ते नगरसेवकांनी त्याच्यात काम केलं पाहिजे, शक्य नाही. त्याचा आधार नाहीये, त्याचा अधिकार पण नाहीये आणि तो करू पण शकत नाही. म्हणून महानगरपालिकेची निवडणूक ही वॉटर गटर मीटरची सांग, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. परंतु काही भावना आम्ही ज्या समजतो की मी टँक भरतो, मी टॅक्स भरतो, म्हणजे मला काय मिळालं पाहिजे, या तिन्ही गोष्टींची सुविधा किमान मिळायला पाहिजे. मला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे. बरोबर बरोबर. मी टँक भरून सुद्धा मला जर आर प्लॅन्ट माझ्या घरात लावावं लागत असेल तर हे काय आहे, हे महानगरपालिकेचं फिलिंग. इथं चांगली आरोग्य सुविधा देण्याचं काम पण महानगरपालिकेचं. माझं जर कोणी आजारी पडलं तर मला चांगल्या दवाखान्यामध्ये, सरकारी दवाखान्यात, कारण मी टॅक्स घेतोय, मला तिथं उपचार मिळाले पाहिजे. मला प्रायव्हेट मध्ये जावं लागतं, म्हणजे तिथं महानगरपालिका खुली होतात असं आपल्याला समजावं लागतं. मग ह्या ज्या गोष्टी आहे, मी टँक भरतो मग मला सुविधा मिळाली पाहिजे आणि हेच काम नगरसेवकांनी केलं पाहिजे. आणि जे लोक टँक भरत नाही त्यांना सुविधा पण मिळाली पाहिजे, हे पण मानणार आहे. करेक्ट. माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊन टाकलं. आणि मला नाही ते तुमचं कळत. आणि या शहराची एकंदर परिस्थिती अशी की 40% लोक टॅक्स भरत टॅक्स भरतात 60%. आणि त्या 40% लोकांना सुविधा मिळत नाही, परंतु जे 60% लोक टांगी भरत नाही त्यांना सुविधा मिळतात. तुम्ही सांगा मला की आजपर्यंत किराडपुरा कतकतगी तिथं पाणी घेत नाही म्हणून मोर्चा निघालेला पाहिला, कचरा उचलला जात नाही म्हणून धिंगाणा झालेला पाहिला? कधीच नाही होत, कारण त्यांच्या हातात दांडे असतात. ते महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला भेटीवर पकडून काम करून घेतात. मागच्या सभागृहात मी एक अशासकीय ठराव टाकला होता की जेवढा टॅक्स या वॉर्डातून जमा होतो त्याचा प्रशासकीय खर्च वजा करता, तर सगळा पैसा त्याच वॉर्डाच्या विकासावर लावला गेला पाहिजे. विरोध झाला असेल याला. यामान पूर्णचे पूर्ण लोक उठून उभे राहिले, होई नाही सकता, ऐसी नाही हो सकता, ऐसी नाही हो सकता. बरोबर आहे ना, मी जर टाइम करतो तर प्रायोरिटीने सुविधा मलाच दिली गेली पाहिजे. आणि भविष्यात या निवडणूक झाल्यानंतर सुद्धा मी हा ठराव आणणार आणि ते करायला लावणार. वा. वॉटर गटर मीटर बद्दल तुम्ही खूप छान सांगितलं, पण या प्रशासकांनी या 5-7 वर्षांच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या शाळा खूप चांगल्या डेव्हलप केल्या. सो त्याच्याकडे पण एक लोकांचं बघण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार होतो. तुम्हाला काय वाटतं, प्रशासकांनी चांगलं काम केलं का नगरसेवक जास्त चांगलं काम करू शकतात? नाही नाही, प्रशासक म्हणजे आयुक्त आणि नगरसेवक म्हणून जनतेने दिलेला माणूस. तर प्रशासन आणि जनता ह्या दोघांनातला दुवा म्हणून नगरसेवक काम करत असतो. आज जर तुम्ही आहात नागरिक म्हणून तुमच्याकडे एखादी समस्या आली तर तुम्ही डायरेक्ट अधिकाऱ्याला फोन करत, तुम्ही नगरसेवकाला फोन करता. ही सिस्टीम ठरलेली. उद्या जर तुमच्यासारख्या 100 लोकांनी अधिकाऱ्याला फोन केला तर तो फोन अटेंड करणार का काम करणार, त्याच्या वेळी ठरवून दिलेली यंत्रणा आहे. आणि प्रशासकाच्या बाबतीत जर तुम्ही सांगायचं झालं तर अतिशय शाळेच्या बाबतीत चांगलं काम झालेलं, उत्तम काम झालेलं. एक वेळ अशी होती की महानगरपालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या नमून शाळा बंद करत होते. एक वेळ होता की त्या शाळेच्या जागेवर सगळ्यांच्या होता. आणि अशा काळामध्ये सीबीएसई पॅटर्न चालू करणाऱ्या प्रशासक म्हणून आपल्याला श्रीकांत सर लाभले. आणि आज महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ऍडमिशन पाहिजे म्हणून लोक आमच्याकडे येतात, चिठ्ठ्या मागतात, शिफारस पत्र मागतात, तुम्ही फोन करा म्हणतात की आमच्या घरात येतं ऍडमिशन द्या. हा बदल घडलाय. ज्याने काम केलं त्याचं कौतुक करायलाच पाहिजे. गुंठेदारीचं काय करायचं? साधारणतः 90% शास्ती माफ करून वगैरे बऱ्यापैकी चांगला महसूल गोळा करून घेतलेला आहे. गुंठेवारीचा एक प्रकार आपल्या शहरामध्ये फार मोठा आहे, त्याच्याबद्दल काय? गुंठेवारी हा विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. जे गावठाण होतं की तिथं बिल्डिंग परमिशन घेतल्या जात नव्हत्या, जे जनसामान्याचे घर होते की ज्यांनी 20/30 करून रक्ताचं पाणी करून जे छोटे छोटे कमी कमी पैसे मिळवले होते त्यांच्याकडे होते, त्याच्यातून छोटे छोटे घरं बांधले. मग ते घरं बांधल्यानंतर ते अनधिकृत आहेत असं म्हणून तिथं विकास न करणं, ते पाडणं, त्याच्यात अनेक भूमाफियाचे प्रश्न उभं राहणं, अशी जी परिस्थिती आहे. सरकारने गुंठेवारी चांगला निर्णय घेतला. आणि भावर कोळीजींनी पण आता एक नवीन निर्णय घेतलेला आहे, आता सगळ्यांचीच घरं त्याच्यातनं माफ होणार. हा, तर त्या गुंठेवारीच्या जो गरीब माणूस आहे, अजाणतेपणाने म्हणा किंवा अज्ञानातून म्हणा, की त्यांनी इनलिगल येणं घर घेतो, परंतु त्यांनी पैसे तर दिलेले, त्याला त्याच्या घराची मालकी तर मिळाली पाहिजे, तो अधिकार त्याला मिळाला. म्हणून भरण रेग्युलराइज करण्याची ही जी प्रक्रिया होती ना, ती फार सक्षमपणे राबवलेली. आणि गुंठेवारीचा प्रश्न अनेक काळापासूनच आहे.
आता बऱ्यापैकी आपल्या शहरामधले जे इनलिगल घर होते ते लिगल झाले. घराला परवानगी नाहीये म्हणून बँक लोन करत नव्हती, म्हणून घर बांधता येत नव्हतं मोठं. ते अशा ज्या सामान्य माणसाच्या ज्या काही अडचणी होत्या त्या गुंतवणूक मार्गाच्या माध्यमातून सोडवल्या. सातारा वेळेचा एक प्रश्न आहे की आम्ही ग्रामपंचायतकडून बिल्डिंग परमिशन घेतली म्हणून आम्ही लिगल आहे, म्हणून आम्ही गुंतवणूक करणार. पण आता आलं ना ते महानगरपालिकेत. महानगरपालिकेत आलं ना, पण ते लिगल नाहीये, कारण ग्रामपंचायतीला परवानगी घेण्याचा अधिकार नाही बांधकाम करायला. त्यासाठी प्राधिकरण असतं, त्याची परवानगी घ्यायला. पण त्या काळात माहित नव्हतं लोकांना. ग्रामपंचायतचे सरपंच जे निवडून आले त्यांनी घरी शिक्के बनवले, बिल्डिंग परमिशन वाटून टाकले. आता ते लोक अडचणीत आले. आता त्याच्यावरही आम्ही सरकारशी आमचं बोलणं चालू आहे. आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय. सातारा देवळी कृती समिती त्याच्यावर अनेक आंदोलन करते. तो एक मोठा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आहे. आता ही आचारसंहिता आहे, ही झाल्यानंतर आम्ही परत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी भेट घेऊन त्याच्यावर पण काही तोडगा काय काढता येतो आणि जनतेला रिलीफ कसा देता येतो यासाठी सुद्धा प्रयत्न करा. तुमच्या जवळचे 5 विश्वासू खंदे तुमचे जे मावळे की जे कुठेही लढायला तयार असतात. नाही, माझ्याकडे 5 नाहीये, माझ्याकडे ते 500 आणि ते 500 मध्ये 5 नावं घेणं ते 495 लोकांवर अन्याय करण्यासारखं. तरी आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण मी सांगितलं की माझ्या घरामध्ये साधा ग्रामपंचायत सदस्य कोणी नव्हता. मी ज्या राजकारणाला सुरुवात केली तर माझ्या आडनावाचा दुसरा माणूस मला भेटत नव्हता. अशा परिस्थितीत मी राजकारण सुरू केलं होतं. मी खूप पैसे माझ्याकडे नाहीये, तरी सुद्धा कार्यकर्ते माझ्याकडे असो. कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा सहकारी माझ्यासोबत खूप. म्हणून जिथे जिथे मी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या सोबत माझ्यासोबत लोक आले. मी सांगतो ना, एकनाथ शिंदे साहेब जेव्हा उठाव केला आणि मी त्यांच्या सोबत गेलो तर 40 स्टँडिंग पदाधिकारी माझ्यासोबत आले. आणि पहिला जिल्हा असा असेल आपल्याकडे की कोणत्याच आमदाराच्या ऑफिसवर साधा खडा सुद्धा आला नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक आमदाराचे कार्यालय होते, आमच्या इथं कोणी नाही. ती ताकद जी उभी केली तर ह्याच माझ्या सहकार्याने. तेच 500 कार्यकर्ते आहेत, तेच खंदे समर्थक आहेत. खंदे समर्थक. पारी अडचणीच्या काळात, त्यांच्या अडचणीच्या काळात मी जसा उभा राहतो तसं माझ्या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा ते उभे राहतात. ते उभे राहतात. ते येऊन सांगतात की तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहे. आणि हे 500चे 5,000 कधी होतात आणि 5,000चे 50,000 कधी होतात हे मला कळत. आणि हे मी दोन्ही तिन्ही म्हणजे पहिल्यांदा निवडणूक खूप लढल्या, खूप निवडणुकीत काम केलं, परंतु या 2 निवडणुका लोकसभा आणि विधानसभा याच्यात बऱ्यापैकी मी हँडल करत होतो. माझ्याकडे जबाबदारी होती, जिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा मी पाहत होतो. हे जे जेरले गेलेले लोक होते यांनीच खऱ्या अर्थाने लोकांच्या घरोघरी जाऊन सांगितलं एकनाथ शिंदे साहेब हे करताय, एकनाथ शिंदे साहेबांनी हे केलं आणि म्हणून यांना निवडून द्या. कारण लोकांपर्यंत मी पोहोचू शकत नाही. आज भुमरे साहेबाला 4,30,000च्या वरती मतदान झालं. 4,30,000 पर्यंत ते गेले नव्हते, मी गेलो नव्हतो. 4,30,000 लोकांपर्यंत हे कार्यकर्ते गेले होते. आणि या कार्यकर्त्यांनी मतदारांना पटवून दिलं की नाही, एकनाथ शिंदे साहेबच योग्य माणूस आहे आणि त्यांच्याच उमेदवाराला मतदान. या शहरामध्ये महानगरपालिकेने फार अप्रतिम अशा 2 योजना राबवल्या होत्या कलावंतांसाठी. एक आपल्याकडे 3 दिवसांचा सांगीतिक महोत्सव व्हायचा, तो बंद पडला. आणि महापौर चषक नावाची एकांकिका स्पर्धा व्हायची जी राज्यभर गाजली होती, ती पण बंद पडली. ती पुन्हा सुरू होणार 100% सुरू होणार. आणि त्याचं स्वरूप इतकं मोठ्या प्रमाणात राहणार की म्हणजे शहरातलं नाही तर महाराष्ट्राच्या सगळ्या कलावंतांनी नाव घेतलं पाहिजे. वा. की कार्यक्रम जर बघायचा असेल तर महानगरपालिकेचा कलावंताचा कार्यक्रम तुम्ही बघा. कारण शेवटी कसं आहे, काम करत असताना समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देता आला पाहिजे. मी म्हटलं होतं ना तुम्हाला की एक लढवय्या नेत्यापासून, लढवय्या कार्यकर्त्यापासून एक परिपक्व नेता होण्याच्या दृष्टिकोनातनं पाऊल टाकणारा माझा मित्र म्हणजे राजेंद्रजी जंजाळ आहे. त्यांची मुलाखत घेताना मला प्रचंड आनंद झाला. 8 Hours प्रोडक्शन्सच्या प्रेषित की पोटलीमध्ये अशीच माणसं इथे येणार की जी स्वतःशी प्रामाणिक आहे आणि जी या शहराचं, या भूभागाचं आणि या राज्याच्या कल्याण करण्यामध्ये सक्षम आहे. थँक्यू व्हेरी मच. असंच निर्भीडपणे बोलत राहा, निर्भीडपणे लढत राहा आणि दोन्ही गोष्टी करत राहिलात, मला नाही वाटत की कुणाचीही गरज तुम्हाला भासेल. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू.